आज आपण करतोय 3 किलो बटाटे मी उकडून घेतलेत. त्याचे बटाट्याचा साबुदाणा बटाटा पापड. तर हिरवी मिरची वापरली त्यासाठी. 3 किलो बटाटे उकडून घेतले आणि साबुदाणा आहे ना भाजून घेतला, असा कमी याच्यावर चांगला भाजून घ्यायचा. त्यासाठी मीठ आणि हिरवी मिरची असं एवढं साहित्य लागतं. तर हिरवी मिरची ना वाळवून सुकवून त्याचं पावडर पण चालते. आता हे बटाटे ना मी स्मॅश करून घेते. हे छान उकडलेले आहेत. ह्याचे ना 2 शिट्ट्या करून परत मी 5 मिनिट आहे ना बारीक गॅसवर ठेवले होते शिजवण्यासाठी. आता हे 3 किलो सगळे बटाटे मी स्मॅश करून घेतले. तर ह्याच्यासाठी ना मी हे झालं सगळं स्मॅश झालं व्यवस्थित. आता ह्याच्यासाठी ना मी हिरवी मिरची ना 100 ग्रॅम घेतली आहे. साबुदाणा आहे ना अर्धा किलो घेतला आहे जवळजवळ. त्याचं पीठ करून मिक्सर केलं बारीक आणि चाळणीने चाळून घेतलं. 3 किलोला अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे पावडर करून. आता कसं आहे, बटाटा आहे ना जास्त ओलसर असेल तर जास्त पीठ लागतं आणि जर थोडासा ड्राय असेल तर कमी पीठ लागतं. तर त्याच्या अंदाजानुसार करायचं आपण मळताना. जर कमी वाटलं तर परत टाकून घ्यायचं, जास्त वाटलं म्हणजे जास्त ड्राय वाटलं तर मग नाही टाकायचं असं. आता ह्याच्यासाठी मी 2 चमचे मीठ टाकलेले, 2-2.5 चमचे. चवीनुसार टाकायचं तुम्हाला कसं कमी जास्त तिखट मीठ आहे ना, शक्यतो ज्याच्या त्याच्या चवीनुसार टाकायचं, किती लागते त्याच्यानुसार. आणि हे ना मी एवढ्या प्रमाणात आहे ना झाले ना तर एकदम मिठाला पण एकदम परफेक्ट आणि तिखट पण एकदम परफेक्ट. म्हणजे असं खाताना जास्त जर तिखट झालं ना खाताना असा ठसका लागतो नाही का, तर तो ठसका नाही लागला पाहिजे. त्यासाठी ना प्रमाणातच घ्यायचं आपल्या. हे सगळे एकजीव करून मिक्स करून घेतलं मी. आणि हे चाळणी आहे माझ्याकडे, एक मोठी चाळणी आहे. तर त्या चाळणीत आहे ना खालून छिद्र आहेत त्याला. त्या चाळणीत आहे ना हे सगळं मी टाकलं आणि वाफ यायला ठेवलं. पातेल्यात पाणी टाकलं खालच्या. ते पातेलं असं काळं पडू नये म्हणून त्याच्यात लिंबू पिळलं, पाणी टाकलं 5-6 तांबे आणि त्याच्यात हे शिजवून घेतलं पीठ. त्याला थोडीशी वाफ आणून घेतली ना म्हणजे त्याच्यातलं साबुदाण्याचं पावडर आहे ना ते शिजते. म्हणून वाफ परत का द्यायचं कारण काय आहे, त्याच्यात आपण तो साबुदाणा टाकलेला आहे ना, तो असा कचकच लागू नये म्हणून आणि जास्त पांढरट दिसू नये म्हणून ते शिजून घ्यायचं. आणि तसं केल्यामुळं काय होतं, तो साबुदाणा शिजल्यामुळं पापड पण व्यवस्थित येतात, चवीलाही छान लागतात आणि कचकच पण नाही लागत. फक्त एक स्टेप तेवढी वाढवायची म्हणजे चांगले होतात पापड. आता ह्याचे ना मी गोळे करून राहिले. हे गोळे करून घ्यायचे. आता हे करायला ना 1-2 जण पाहिजे, 2-3 जण, म्हणजे नाही का पटकन होतं. कारण ते गरम असताना जर केलं ना तर फास्ट म्हणजे व्यवस्थित होतं. आपण त्या प्रेस मशीनवर केलं ना तर मग त्याच्यासाठी ना ते थोडंसं गरम असलं तर पटकन होतं आणि थोडं थंड झालं ना मग दाबायला थोडासा प्रॉब्लेम येतो. आता हे पाहिजे दाबून घ्यायचे, जास्त पातळ नाही आणि असे जाड पण नाही ठेवायचे. जर जाड वाटलं तर हाताने असे बोटाने फिरून घ्यायचं थोडंसं नाही. इतके छान झाले होते ना हे पापड. पण मी जे करते ना एकदम मनापासून आणि म्हणजे सगळ्यांना जमन साध्या पद्धतीने, साध्या सोप्या, जास्त काही तामझाम नाही, पण एकदम असं चवीला पण चांगला आणि सगळ्यांना करता येईल असंच करतेस. तुम्ही ना फक्त करून बघत जा. हे बा आता हे ना मी टाकलं आणि मला थोडंसं जाडसर वाटलं तर मी हात फिरून घेतला त्याच्यावर नाही का परत.
असे थोडेसे थंड झालं ना पीठ थोडं करायला, मग ते थोडंसं होत प्रेस मशीनने थोडंसं राहतं, मग ते असं बोटाने दाबून घ्यायचे. एकदम छान झाले एकसारखे. ह्याला काही डायरेक्ट उन्हात टाकायची गरज नाही, सावलीत करून घ्यायचे. एक दिवस सावलीत सुकवले ना, दुसऱ्या दिवशी ऊन दिलं तरी चालतंय. हे एकदम सगळेच केले, एकदम मस्त झाले. आता हे दुसऱ्या दिवशी परत ऊन देऊन घ्यायचं याला. ऊन देऊन घेतलं. किती छान झाले पहा. आता तुम्हाला तळून पण दाखवते. किती फुलतात ते, 4 पट फुलतात ते, जवळजवळ चौपट फुलणार. आणि खायला पण एकदम असं क्रिस्पी झालं ते, मस्त तोंडात टाकताच विरघळतात. ते कशामुळं तर आपण आहे ना, ते दुसरी स्टेप केली ना, उकडून घेतलं ना पीठ, त्याच्यामुळं ते छान होतात. अजून असे पण होतात, पण ते अजून चांगले लागतात त्याच्यामुळं. तेल निथळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित झाले सगळं. आपण एवढी मेहनत करतो तर मग ते चांगलेच झाले पाहिजे, नाहीतर मग माणसाचा मूड जातो ना. त्याच्यासाठी हे प्रमाणानुसार करा, व्यवस्थित होईल. मी टाकलेल्या रेसिपी पहा, करून बघा, मग हे करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. तुम्ही तुमच्या ओळखीच्यांना शेअर करा. पहा किती छान झाले, एकदम मस्त.